एकदा एक मांजर कुठेतरी जात होती. तेवढ्यात अचानक एक प्रचंड आणि भयानक कुत्रा तिच्यासमोर आला. कुत्र्याला पाहून मांजर घाबरली. कुत्रा आणि मांजर हे जन्मतः शत्रू आहेत. मांजरीला आपल्या जीवाला असलेला धोका जाणवला आणि ती तिथून पळू लागली. पण चपळाईने ती कुत्र्यापेक्षा कमी होती आणि काही वेळातच कुत्र्याने तिला पकडले. मांजर मरण्याचा धोका होता. तिला समोर तिचा मृत्यू दिसत होता. दुसरा कोणताही पर्याय नसताना तिने कुत्र्यासमोर विनवणी सुरू केली. पण तिच्या विनवणीचा कुत्र्यावर काहीही परिणाम झाला नाही. कुत्रा तिला मारायला तयार होता. मग अचानक मांजरीने कुत्र्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. जर तू माझा जीव सोडलास तर उद्यापासून तुला अन्नाच्या शोधात कुठेही जाण्याची गरज नाही. तुला अन्न पुरवण्याची जबाबदारी मी घेईन. मी तुझ्यासाठी रोज जेवण आणीन. तू खाल्ल्यानंतरनं जे काही उरलेले असेल ते मी खाईन आणि त्यावर माझे पोट भरेन. कोणत्याही कष्टाशिवाय कुत्र्याला रोज जेवण देण्याचा हा प्रस्ताव कुत्र्याने आनंदाने स्वीकारला. पण फसवणूक केल्यास त्याचे परिणाम भयंकर होतील असा इशाराही कुत्र्याने मांजरीला दिला. मांजरीने शपथ घेतली की काहीही झाले तरी मी आपले वचन पाळेल. कुत्र्याला खात्री पटली. त्या दिवसापासून तो मांजरीने आणलेल्या अन्नावर जगू लागला. त्याला आता अन्नाच्या शोधात कुठेही जाण्याची गरज नव्हती. तो दिवसभर त्याच्या तंबूत पडून मांजरीची वाट पाहत असे. मांजरही त्याला रोज वेळेवर जेवण आणत असे. असाच एक महिना निघून गेला. महिनाभर कुत्रा कुठेही गेला नाही. तो फक्त एका जागी पडून राहिला. एका जागी पडून राहिल्याने आणि इकडे तिकडे न फिरल्याने तो खूपच लठ्ठ आणि जाड झाला. एके दिवशी कुत्रा नेहमीप्रमाणे मांजरीची वाट पाहत होता. त्याला खूप भूक लागली होती. पण मांजरीचा काहीही पत्ता नव्हता. बराच वेळ थांबूनही मांजर न आल्याने कुत्रा अधीर झाला आणि मांजरीच्या शोधासाठी निघाला. थोडे पुढे गेल्यावर कुत्र्याची नजर मांजरीवर पडली. तो काही अंतरावर पोचला होता. कुत्र्याने पाहिले की ती मांजर अतिशय आनंदाने उंदरावर हात साफ करत आहे. कुत्रा चिडला आणि गर्जना करत मांजरीला म्हणाला, विश्वासघातकी मांजर, तू तुझे वचन मोडले आहेस. आता तूच तुझ्या जीवाचं बघ. तुझ्या जीवाची आता काही खैर नाही. असे म्हणत कुत्रा मांजरीकडे धावला. मांजर आधीच सावध झाली होती. जीव वाचवण्यासाठी तिने लगेच तेथून पळ काढला. कुत्राही तिच्या मागे धावला. पण यावेळी मांजर कुत्र्यापेक्षा जास्त चपळ निघाली. कुत्रा इतका लठ्ठ आणि जड भारी झाला होता की तो मांजरीचा जास्त काळ पाठलाग करू शकला नाही आणि थकून खाली बसला. इकडे मांजर चपळाईने पळून गेली आणि त्याच्या नजरेतून गायब झाली. तर मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की इतरांवर अवलंबून राहणे फार काळ टिकत नाही. हे आपल्याला आळशी आणि कमकुवत बनवते. जीवनाचे यश व्हायचे असेल तर आत्मनिर्भर स्वावलंबी झाले पाहिजे. म्हणजेच इंडिपेंडेंट होणं गरजेचं आहे. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.